नमस्कार. सर्व पालकांना मनःपूर्वक शुभेच्छा. मी सौरभ ढबू, इग्नायटिंग अकॅडमीचे संस्थापक आणि मुख्य शिक्षक. आज आपण एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे फाउंडेशन कोर्सेस. फाउंडेशन कोर्स म्हणजे काय आणि येणाऱ्या वेळेमध्ये याची का आवश्यकता आहे? आता फाउंडेशन कोर्स म्हणजे काय, की तुमच्या जे रेग्युलर शाळेमध्ये शिकवलं जातं, की जे तुमचे एन-सी-ई-आर-टी आणि स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत, त्या पाठ्यक्रमाबरोबरच इतर गोष्टी विकसित करणं, जसं की एखादी गोष्ट डीपमध्ये शिकणं. आता जर तुम्हाला सांगायचं झालं, तर 9th जे आहे ते 11th कनेक्ट होतं. जे 10th आहे ते 12th कनेक्ट होतं. आता जर तुम्ही बघाल 8 to 9th जाताना मोठा जंप येतो. त्यामुळं मुलं थोडे भारावून जातात. पण हा जंप तुम्ही 10वी ते 11वी जाताना अनुभवाल. सो जर तुम्ही बघितलं असेल 10वी एकदम चांगले चांगले टक्के पडलेला मुलगा सुद्धा काही कारणामुळे 11वी-12वी तो मागे राहतो. आता या कारणावर आपण बोलूया. मुख्य कारण जे मी मुलांना गाईड करताना मला आढळलं, की त्यांचा जो बेस असतो तो थोडा कच्चा असतो. सर आता बेस म्हणजे काय? शाळेत जे शिकवलं होतं, जे त्यांना पुस्तकात होतं त्यांनी ते केलंय आणि त्यांना चांगले टक्के सुद्धा पडलेत. तर तुम्ही असं कसं म्हणताय, की याचा बेस कच्चा होता? आता बेसचा अर्थ समजून घेताना मला हे तुम्हाला सांगावसं वाटेल, की जेव्हा आपण एखादा धडा शिकतो किंवा शाळेमध्ये शिकवतात किंवा आपण धडा वाचतो, तर आपण ते डीपमध्ये विचारत नाही. ते क्वेशन्स वेगवेगळे क्वेशन विचारत नाही. सो बेसिकली आपण डीपमध्ये अभ्यास नाही करत. ते कन्सेप्ट कशी आली, का आली, त्याचं भूतकाळ काय, भविष्यकाळ काय, आज त्याच्यावर काय-काय रिसर्च चालू आहे किंवा आपण ती गोष्ट, ती सेम कन्सेप्ट दुसऱ्या ठिकाणी जर अप्लाय करायची म्हटली, तर ती कशी करता येणार? बेसिकली एक कन्सेप्ट शिकवली जाते, त्या कन्सेप्टवरचे 5 क्वेश्चन केले जातात. तेच त्याच्यातले 2-3 टाइपचे क्वेश्चन पेपरला येतात आणि मुलं जे मेहनती आहेत, अभ्यास करणारे आहेत, ते व्यवस्थित मार्क पाडतात आणि पुढे जातात. आता प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा ते 10वी नंतर 11वी जातात, तेव्हा तोंडावर पडायचं काम होतं. मी तुम्हाला सगळे कन्सेप्ट शिकवेल. 11th सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत, तरी पण देअर आर चान्सेस की तुम्हाला तो क्वेश्चन येणार नाही. तर याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला विचार न करता येणे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला दिली किंवा फिरवून दिली, तर त्याच्यावर तुम्हाला विचार करता आला पाहिजे. 2-3 कन्सेप्टचा मिळून एक जर क्वेश्चन बनवला, तर त्या कन्सेप्ट कशा एकत्र येतात आणि कसा तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, हे तर आपल्याला शिकवलंच नाही जात 10वी पर्यंत. सरळ-सरळ क्वेश्चन दिला, 2-3 टाइपचे क्वेश्चन केले, पेपरमध्ये क्वेश्चन आला, जास्तीत जास्त एक्सपेरिमेंटल आला, केस स्टडी बेस्ड आला. पण या सगळ्यांचा विचार करून, एक आपल्या माइंडमध्ये ती कन्सेप्ट फिट करून, ती कशी-कशी वेगवेगळ्या ठिकाणी अप्लाय होते, एम-सी-क्यू क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे, टाईममध्ये कसे सॉल्व्ह करायचे, क्विक काय टेक्निक असतात, काय ट्रिक्स अँड टेक्निक्स असतात. तर या सगळ्या गोष्टी आत्तापासूनच म्हणजे 8वी ते 10वी पर्यंतच त्याची सुरुवात करणे, तर हा आहे तुमच्यासाठी फाउंडेशन कोर्स. मी सिंपल आणि सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. आता पालकांसाठी हा प्रश्न, की सर गरजेचंच आहे का फाउंडेशन? की करायलाच पाहिजे का? की का करावं? का काय आवश्यकता आहे त्याची? आता नाही केलं तरी चालेल का? चालेल. आता मी माझं पर्सनल उदाहरण द्यायचं झालं, तर मी स्टेट बोर्डमधनं शिकलेला मुलगा आहे आणि 10वी पर्यंत आम्हाला काही माहीत नव्हतं. कारण की आपला आपला व्यवस्थित अभ्यास चालू होता स्टेट बोर्डचा. पण जेव्हा 11वी-12वी गेलो, तेव्हा मोठा जंप आला आणि त्या जंपमध्ये भरपूर मेहनती असून सुद्धा, व्यवस्थित टाईमने एखादा अभ्यास केलेला असून सुद्धा, मला थोडं अपयश मिळालं आणि त्याच्यानंतर मला पुन्हा त्या परीक्षेची तयारी करावी लागते. मग त्याच्यानंतर आय-आय-टी दिल्लीमध्ये माझं ॲडमिशन झालं. तर सांगण्याचं तात्पर्य काय? जो 1 वर्ष माझा वाया गेल्यानंतर किंवा 1 वर्ष मला जे नंतर ब्रेक घ्यावा लागला किंवा फी गेली, एक्स्ट्रा पैसे गेले, राहावं लागलं बाहेर. एक सगळ्यात महत्त्वाचा टाईम जो गेला, तो टाईम वाचू शकला असता, जर मी आधीच त्या फाउंडेशनची प्रिपरेशन केली असती. का? कारण की आपल्याला जेवढं शाळेमध्ये शिकवतात किंवा आपल्याला जेवढं पाठ्यपुस्तकामधनं शिकायला मिळतं, ते कंप्लीट नसतं, ते इनफ नसतं. थोडासा जरी क्वेश्चन फिरवून विचारला, आपलं तिथं लगेच अडकतो, आपल्याला तिथे समजत नाही. तर हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, ते याच्याने सॉल्व्ह होतात. स्टार्टिंग विथ युअर बोर्ड्स जे तुमच्या शाळेमध्ये आहे, तिथूनच चालू करून हाय लेव्हलपर्यंत ते कसं घेऊन जायचं, याच्यासाठी मी हा फाउंडेशन कोर्स सुरू केला आहे. सो बेसिकली माझं गोल काय असेल, तुम्हाला रेग्युलर पण शिकायला मिळणार आणि त्याच्यापुढे फाउंडेशनचं पण शिकायला मिळणार. म्हणजे तीच गोष्ट डीपमध्ये कशी अप्लाय होते, वेगवेगळे त्याचे एम-सी-क्यू क्वेश्चन करायला मिळतील. आता माझ्या एकेका टॉपिकवर 100-100 सुद्धा क्वेश्चन्स असतात एम-सी-क्यू. तर एवढे सगळे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स केल्याने
आपल्याला एक्झॅक्ट ती कन्सेप्ट कळते, की अच्छा, असं-असं अप्लाय करायचं असतं. आणि आत्तापासून 8वी, 9वी, 10वी पासून जर तुम्ही हे विचार करण्याची कला किंवा हे विचार करण्याची जर सवय तुम्हाला ठेवली, तर 11वी, 12वी तो जो अपयश म्हणा किंवा ती जी अनसर्टिनिटी असते, की सगळेच 10वीचे यशस्वी मुलं का 11वी, 12वी यशस्वी नाही होते किंवा काय त्यांचा प्रॉब्लेम येतोय, हे सगळं आपल्याला आत्ताच 8वी ते 10वी मध्ये सॉल्व्ह करता यावं, याच्यासाठी हा फाउंडेशन कोर्स आहे. आता या फाउंडेशन कोर्समुळे भीती सगळ्यात महत्त्वाची, मॅथ्सची भीती, बाकी सायन्स, फिजिक्सची, न्यूमेरिकल्सची भीती, या सगळ्यांची भीती दूर होईल. लॉजिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग विकसित होईल. IIT JEE, नीट, NBA, CET या परीक्षेमध्ये टॉप नॉच कामगिरी आपल्याला करता येईल. कारण की 8वी पासूनच किंवा 8वी ते 10वी मध्येच आपण त्या डोक्याचे विकसित करायला चालू केले. त्या माइंडसेटमध्ये ऑलरेडी आपण काम केलंय. शाळेच्या अभ्यासक्रमात तर हमखास आपल्याला यशस्वी मिळणारच आणि तिथे एकदा जर तुम्ही यशस्वी झाले, तर आत्मविश्वास जो वाढतो आणि मग जेव्हा आपण आपले स्वप्न उच्च बघायला लागतो, तेव्हा खरी मजा येते फाउंडेशन कोर्सची पण आणि शिकण्याची पण. आता ढबू इग्नायटिंग अकॅडमी का निवडावी? एकतर मी मुख्य शिक्षक असून मी फिजिक्स आणि मॅथ्स घेतो. बाकी केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी वेगवेगळे टीचर आहेत. ते पण MBBS आहेत आणि नियमित टेस्ट सिरीज दर रविवारी टेस्ट होते. त्याच्यानुसार बघितलं जातं कोणाला किती मार्क पडताय, किती समजतंय आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढे जाता येतं. अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा दिलेल्या ॲड्रेसवर अपॉइंटमेंट घेऊन भेटायला सुद्धा येऊ शकता. आशा आहे की तुम्हाला ही जी माहिती मी दिली ती योग्य वाटली असेल आणि उपयोगी वाटली असेल. तुमच्या मुलांसाठी योग्य निर्णय घ्या आणि त्यांचा पाया आत्ताच मजबूत करा. धन्यवाद. ढबू इग्नायटिंग अकॅडमी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव सोबत असेल. धन्यवाद.